आबाजी मी चालली ट्युशनले. हा चालली का बाई? बरं जाय ना, मी बी येतो ना आता. घंटाभर दारात बसतो, जरा बरं वाटते. ती खोलीतल्या खोलीत काही बरं नाही वाटत. दारात बसलं, बास टाकली. तू आई कुठे गेली? बास टाकायला लाव बरं तिले दारात. मागच्या अंगणात टाक म्हणा तिकडे. लय दिसाचं बसलोच नाही लेख. आ नशीन आई काही काम करत असेल तर तू दे तेवढी टाकून. हा जाय मग एकापरी ट्युशनले जाय बा. पाण्याची बाटल नेज बापा. हा ऊन तपते. हा आबाजी घेतली ना मी पाण्याची बॉटल घेतली. हा चला मग मी देतो तुम्हाला बास टाकून. आई ते बाबा संग गेली. ते हे चटणीच राहील ती घरी, हिरवी चटणी. बाबा तसेच गेले गाडी घेऊन, तर मग आई मागून नेऊन द्यायला गेली. चला मग मी देतो तुम्हाला बास टाकून. बसा मग तुम्ही ताती. अरे पाय नसतं तिच्या माग शिल्लक धंदा घ्यायला. तो बाप बी भल्ला घाई करते बरं बाई. सुसूच देत नाही त्या पोरीले. बर चाल दे बा बास टाकून. हा या मग आबाजी हात पकडू का? नाही नाही या तुम्ही वजे वजे. हा, जाय तू टाक आरामशीर टाक जाय. हा मी टाकतो. चल लेख दारात बसतो जरास. कोणी दिसते बोलते मन रमते जरास. या घरातल्या घरात भला जीव कोणते मात तसाही कोणतेच निरा. बाई आरामशी टाकजो बाई. अंगण उकरचे नाही तर तुझी माय अजून कल्ला करीन. नाही नाही आबाजी टाकली, या तुम्ही. हो हो आलो आलो बाई आलो. ये का हो बाई? तो आत्याचा फोन आलता काही? आशा आता येतो म्हणे, आली नाही अजून. येत नाही वाटते लेख. घरी गेल्यावर पाहुण्यानं म्हणलं अशी राहू दे. काही अजून काय ठरलं लेखायचं. जाऊ दे. आलता का बाई फोन? आलता का आत्याचा तो बाबाच्या फोनवर? काय हो, आत्याची नणंद आली तर म्हणून आत्या येत नाही, उद्या सकाळी येते. असं का? असं 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 बराबर आहे. पाहुणे आले असतील घरी म्हणून मग कशी येईन असं आहे नाही. मी आता म्हणते म्हणे दही पारून येतो. मी म्हणलं अजून आली नाही म्हणून वाट पाहून राहिलो. फोन आलता नाही तिचा? असं का? बर बर सकाळून येतो म्हणे का? हो सकाळी येते. मग इथं थोड्या वेळ थांबते, इथूनच चालले जातात ते पुण्याले. असं का? असं असं हो हो त्या बाई श्रावणीची शाळा उघडते ना. हो का? बर बर काही घोर नाही त्याच्या हिशोबानं. बर जाय बापा तू बी जाय ट्युशनले. उशीर होईन तुले बी. हा हा मी चालली, बास टाकली. हा जा बसा मग आता ती आई येतेच. हो हो जाय तू जाय. बस तुम्ही जाय. आबाजी मी या बाहेरचा दरवाजा ओढून चालली. हो बा लावून घे ते. हो तिकडलं बी लावून घे बाई. हा तिकडला लावलं मी. अजून अजून काय म्हणे वा आजी आत्या? आत्यानं म्हटलं नाही का बाईले कोणी आणलं असं म्हटलं नाही का? हो माय आत्यानं तर किती नादा लावला, लय जीव तोडला हो तिनं. तिला वाटे की तुला आणा लागत होतं, दादाने आणा लागत होतं. हो का? मग तू सांगितलं कोण नाही की मला तब्येत नव्हती म्हणून? बरोबर सांगलं ना मग काय आहे तर. आता फोन करीन हो बाई. आता म्हणे म्हणे मी बाई संग बोलीन म्हणे. अरे हो का? मला बाबाच्या फोनवर करीन ना. मग मी बोलीन ना आता संग. आत्याला सांगीन ना की मी उन्हाळ्यात आला घरी राहायला येतो म्हणून. आत्याचं नवीन घर झालं ना आता. आजी आता मी आणि दादा उन्हाळ्यात ना मामाच्या घरी नाही जाणार, आत्याच्याच घरी जाईन राहायला. आत्याच्या घरी पोंगी आहे, लय मोठी पोंगी खायला भेटतात. जाजो ना मग जाजो. आता तर लय हरी करते हो बाई तुला. जाजो हा. मग आत्याला सांगजो म्हणा आत्या की आम्ही येऊ म्हणून. ना बाबाला नेऊन मागजो राहायचो आत्याच्या घरी. आत्याचं लय मस्त घर झालं बाई आता. बाबा आत्याच्या घरी बी आता फिरी जाय. तो बाबा नसतं दिला माय. गॅस आहे लागे, सगळं आहे आता आपले आत्याच्या घरी बाई. हो का? मी जाईन ना मग नवीन नवीन घरात. गच्चीवर झोपायला भेटते की नाही? आत्याच्या घरी गच्ची आहे की नाही आता? हो मग काय तर माय बाई गच्ची आहे. गच्चीवर झोपत जा मग मस्त गाद्या टाकले की. ओ माय बाई दारका बाई आला का पुरीच्या घरून? हा ओ बाई ये ना माझं म्हणा. होई अवा आली ना हे बाय. मग झाली तरी
4:30च्या बार झालती बाई. हो दिसली मले. मी म्हणलंच मी आईच्या मायले पुसलं होतं काल. म्हटलं का वासाई सासू नाही दिसून राहिली तर म्हणे पोरीच्या घरी गेल्या म्हणे. काल गेलत्या माय बाई. अहो माय तिच्या सासऱ्याची ना तब्येत नव्हती बरोबर. बुडेबाचा अंगच दुखी तर तिचा फोन केलता म्हणे ये जा म्हणे भेटीले. आता कसं समजायचं ना येऊ की नाही येऊ पण आम्हाला जाच लागते ना माय. आता एवढं जवळचं म्हटलं म्हणजे तर मग मनोर म्हणे मा चाल म्हणे राहू दे मग. त्याचं तर माय हे आलती त्याले नांगरटीचं ते ट्रॅक्टरवर जाते ना आता मा पोरग ड्रायव्हरचं हे काम करते तर नांगरटी आलती त्याले. पण तो म्हणे म्हणे मा बहीणच्या घरी जायला लागते म्हणे. मा जाऊन येऊ म्हणे पहिले राहिलं तर राहूनच जाईन म्हणे. मग लय उशिरा जाणं बी साजरं लागत नाही म्हणे. मग गेलं तर माय अरे माय उभ्या गेलो माय जाऊन रातभर राहून सकून चाललो कायचं माय. तर ती गेल्यावर निघणंच नाही झालं. 2 दिवस मोडले आमचे. माय आता पोरीच्या घरी गेल्यावर काय माय बाई पोरीनं म्हणलं शिन रामा नाही नाही तिच्या घरी पाहुणे चालू होते माय बाई. आम्ही गेलो नाही तर तिच्या ननदचा फोन आला. तिची ननद पुण्याला असते ना माय बाई. हो लागे तिचा देर मुंबईला असते मग पोरीचा. तो तर येऊन गेलता माय बाई. तिची ननद आली मग माय तिच्या देराणीचे आई बाबा आले. चालू झाले पाहुण्याला पाहुणा काय तर मग पाय आता कोणता पाहुणा आला की मग आपल्याला निघता येत नाही ना माय. तरी बी तिच्या देराणीचे आई बाबा आले. आम्ही त्या दिवशी चाललो आलो बाई. मी म्हणलं बाई मी ना आता चालूच राहतील माय पाहुणे. आमचा काही एक दिवस मोडतं का माय आपलं काही नाही बाई. पोराचं होका पडते ना मग उगाच मजुरी पडते ना त्याची. हो का कसं आहे माय मीनाचं साजरा आहे तब्येता गिब्येता. पोरगी कोणत्या वर्गात गेली व तिची आता. तिची पोरगी आता 9वीत जाते माय बाई. यंदा 8वीची परीक्षा दिली ना तिनं. मा पोरीचं लय मस्त आहे जमुना. बस ना सांगतो तुला हो असं मा पोरीचं कौतुक तुला काय सांगू. तू म्हणशी हे बाय गेली तिकडे तर जाजो नाही एखाद्या वागती मा पोरीच्या घरी का तुला का जाऊ नाही का. तू का लोक आहेस काय. आजी तुला माहित आहे का आम्ही बी चाललो आता उन्हाळ्यात आमच्या आत्याच्या घरी. दादा मी जाईन हाय ना माझी. हो माय बाई. हा आताच्या घरी जातं काय जाणं माय बाई. तो आताच्या घरी पोगी येत माय खायला. लय मजा येते ना आत्याच्या घरी. म्हणून राहिली बाई आता काय सांगा बाई. म्हणून पाठवते की नाही पाठवत लेक राहिली त्याचा तर बाई बोललाय. बरं तसं म्हणशी ना जमू ना या पोरगी बातच बिमार पडते. आपल्याला वाटते मग कुठे मग तिच्या घरी भल कसा घोर आहे. हा ही लोक बिमार पडले घेऊन तिच्याच होती. आता काय सांगा काय होते म्हणून तर राहिली हे. नाही माझी त्यात म्हटलं होतं मग मला आता बी नेलं नाही. दाबा मग तू अशीच करत. अहो नाही ना जाजू ना मग काय तर जाजू जाय आता खेळायला जा ना. दादा कुठे गेला. तो गेला पट्टे संग. मला माहित कुठे गेला मला येऊ देत नाही तो. मी नाही घेत त्याच्या संग. अहो ह्या पायदार का तू नातू भला बाट आहे बरं. तिकडे लेकरीत राहते होते लेकरू भले पाहिजे आहेत बाई. त्या बैरामचा नातू माय बाई त्या मनकर्णीच्या गेट वरून अंदर उडी मारली माय बाई. तो काय बॉल गेलता म्हणते त्याचा त्या अंदर तो आणि भलकोचा बाई तिचा नवरा शादी बे मग पयाले लेकरू सारे त्याच्यात तो नातू बी होता म्हणलं. तो काही माणूस धरणीत नाही बरं. घरावर येते भांडण करत तो उपट माणूस आहे तो. हो ना आता सुट्ट्या लागल्या ना माझ्या शाळेने झाल्या ना त्याचे पेपर. त्याच्या नदी आता तसंच करते. आता उन्हाळ्यावर हायच बाई हा दांगडो कायच करा. तिचं काय माय त्याच्या मायच्या मनात आलं की चालले जाते माय मामाच्या घरी. हो माय बाई तिचं काय माय बाई. असं काल तर बाई तिचं लय अंग दुखे बा म्हणे माय मी अंग दुखून राहिलं डोकं दुखून राहिलं बुडी घरी नाही सारा धंदा पडला म्हणे माय. हो सदाने भीतीचं दुखतच राहते माय बाई. आलती मी तर मोठा भांड्याचा घराला पडेल होता बाई. आता काय सांगू तुला जमुना ह्या बाय माय त्या घरात पाणी टाकला जाय कपड्याचा गठ्ठा पडेल घर झाडेल नाही भांडे पडेल म्हणजे मग अंग दुखते. काही नाही माहिती तिथून बसलो तिथं कमलीजवळ दिवसभर. काय म्हणतं माय म्हणलं की मग कसं फालतूच तू कसं राहा लागते. जाऊ दे का मीनाचं कसं आहे व माय बाई. मग मीनाचं काय सांगू तुले आता साजरं झालं घर बांधलं मा पुरी ना बापा डबल मजली. हो वदर बी खोली काढली आणि घरात वस्ता एक वस्तू झाली मा पुरीच्या घरात. वापरचं म्हणशील ना माय बाई असं तक वापर आहे मा लेकीचा. झालं हे बाय 8 वाजले झालं नाश्ता पाणी अमको सबन. हो लय पद्धतशीर काम आहे. 12 वाजे लोक जेवण. हो आमच्या घरी तर अजून तो बाई साहेबाचा तोंडात दुन चालू आहे माय. तर बरं सांगते बरं घसते माय दात फेस करते आपल्या तोंडाकडे पाहिलं की उली येते बाई. व काय म्हणतो जाऊ दे तिकडे. मले पान बेलफुल वाय स्वतःला शायनी आहे काही नाही. आता कसं आहे म्हणता येत नाही. जा ना पुरी जरा खेळायला ना. लेकरं भले भाजी द्यायत माय जसं तसं मायला जाऊन सांगतात. हो माय बाई आजकालचे लेकरं भले हुशार. तशी तो नात लय साजरी आहे बाई. हो खरंच साजरी आहे मालेकासारखीच आहे हुशार. हो ते पोरग तरी मायच्या वळणावर गेलं येताना मेटानले खाली काय ना बाबा स्वतःसारखं मोठं झालं काही अक्कल नाही. एवढं मोठं झालं पण पोरगी कशी बोलली हुशार आहे बाई महिन्यात. आजी मी नाव आजी. हो बाई तूच तेच चांगला आजीले की महिन्यात लय हुशार आहे लय शायनी आहे अभ्यास करते ते. जाय बरं बाई जाय बरं लिहून पाय बरं जाय बरं तुला काय लिहायचं आहे ते जाय. हाव मी अभ्यास करतो. हा जाय कर. कोण आहे मग बसेल तर बुढी जो ते जमुना आजी आपल्या आजी संग गोष्टी करून राहिली. गोष्टी काय आताच्या घरचं अशी बुडील आता महिनाभर पुरते का 6 महिने पुरते काय सांगा. पोरीच्या घरचं पुरा आहे मागवर पोरीच्या घरी सर पोरीच्या घरी तसं राय ना म्हणा तिथे जाऊ कधी काय ते काय सांगा.
तेव्हा 2 दिवस झाले ते म्हणा असं म्हण सवयच मोडली बाई. सकाळून उठली की माई पोरगी शिंगोल बरं कप दूध देत जाय मस्त इलायची टाकून लागे साजरी. हो कप असा उतू जाय तिला म्हणे मी मा एवढं मोठं देऊ नको म्हणे पे मागं तसंच दूध उरते. तर बाय सकाळून आज उठली तर मला यादच झाली. काय म्हणलं सांग माय 2 दिवस झाले नाही तर लागेल ना आपली सवय झाली. असं कप भरून दे ना इलायची गिलायची टाकून बरं मलाच नाही समजायली तिच्या सासऱ्याची तशी सोय करते ते माई पोरगी खरंच शब्द गाव नाव काढते. हो सासऱ्याची बोली सेवा करते बरं बाई. मग बुडा तसा खुश आहे बाईच म्हणते तिले. मला बी तसंच नाश्ता जेवण सबन बाई वक्तावर जाय तिच्या घरी. 2 दिवस गेले पाहुणा कोणाच्या घरी की कोणी बी देत असते. आता आम्ही बी आमची माय आली की देऊस ता फक्त तुमच्या नकावर वयस नका पडू देऊ. मला पोरीच्या घरचं माय पोरीनं मला दूध दिलं माय पोरीनं मला नाश्ता दिला. 2 दिवस दिला की कोणी टिमिक टिमिक करत असते. एवढा फक्त माणूस की आमची माय बाप आले की तवा दाखव जा. आम्ही तर माय बाई शिंगलभर चहा जरी दिला तर तुमच्या डोळे वटारला जातात. पोरीच्या घरी दुधाचे कप पेले तेव्हा का नाही म्हटलं काय सांग बाई का मॅ काही म्हटलं माय तुझी माय आल्यावर काय करू नको का काही देऊ नको मॅ म्हणलं का काही. मग पुरीच्या घरची गोट सांगून राहिली माय बाई की मग पुरीच्या घरी सबन साजरा आहे करते ते वक्तावर असं सांगून राहिली माय. कळते मला बी कळते जरसक सबन कळते. 2 दिवस दिलं नाही तर मग पोरीने हे दिलं मग पोरीनं ते दिलं. पाय जा मग जगात कसं आहे तर दुसऱ्याचे बी पोरीनं केलं तर मग तेव्हा नका पोटात दुखू देऊ. हाय अशी आहे उपाट तोंडाची उलसक मा पोरीला बरं नाही पाहत. तिच्या मागं बी तिचं कौतुक केलं तर हिचं बोललं हे होती. आता माई पोरगी हाय साजरी करते समजायचं म्हणून म्हणतो. हिचं पाहिलं कशी जाय ताडीला जायते स्वतः काहीच नाही करत. महिला करते साजरा तर ते बी खपत नाही. काय सांगते माय आमच्या घरी बी तेच गती आहे. माय रमी आलती ना माय 2 दिवस आमच्या बाई ऐन वक्तावर बिमार पडल्या बरोबर माई पोरगी दारात नाही येत ही बिमार पडते ना बाई. नाटकं तोशी करते व ते डॉक्टर हैराण होईल इतकी तर घायल होते. काय करा माय बाई मग काय माय आमच्या पोरानं गाडी काढली गाडीवर बसवलं दवाखान्यात गेलं बायकोला सोलाईनच द्यायला लागली माय बाई एवढी घायल झाली तिथे. मी तर मला समजतच नाही माय डॉक्टर कसं आहे तो तिकून आल्या बाई झोपेल राहिल्या. मग पोरीला सबून करावं लागलं कर हातानं स्वयंपाक कर भाजूली नेऊन दे सांग. 2 दिवसासाठी तर आली तर तिला पावनचार तर सोडून देव ती पुदाला पडला का धंद्याचा. काय करतो माय नाही करशील तसं काय पोरगं म्हणीन माई बायको बिमार होती तुझी पोरगी आल्यावर काही नाही केलं. ऊस आहे ना विचार करणार समजा आहे ना काही नाही. 2 दिवस राहिली चालली गेली मग काय सांगतो माय तू सांग मला मी सांगतो तुले काही नाही बाई व घरोघरी मातीच्या चुली आहेत बाई. आपलं काही नशीबच फुटके आहेत बाई व नाही तर बाई लोकांच्या सुना पाहिल्या की नवल वाटते. काय बाई काय काम करतात काय साजरं करायतात मग बाई तू काही म्हण बाई जमुना आता मला म्हणता येत नाही माय त्या मनोरचा देखता नाही तर बाई काहीच कामाची कोट नाहीये. सुषमा म्हणजे ना खरं ना बरं आहे बाई व माघरी आहे म्हणून टिकली नाही तर सांगतो ना तिच्या मायबाबाच्या डोक्याला गावात होता ते बरंच झालं तिचं नशीब साजरं म्हणजे आमच्या घरी आली.